नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर हा व्हेकलची माहिती आपण पूर्ण घेणार आहोत। मित्रांनो, माझं नाव आहे सिद्धार्थ परेट। तर मी असे बिझनेसचे व्हिडिओज वगैरे बनवत असतो। जर का आपल्यालाही आपल्या वाहनाचं किंवा कुठल्याही बिझनेसचं जर का व्हिडिओ बनवायचा असेल आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करायचा असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता। हा व्हिडिओ खूप छान आहे, व्हिडिओला अंतपर्यंत नक्कीच पहा आणि अशा टाईपचे व्हिडिओज जर का तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंट करून सांगा की असे पुढेचं मी कुठल्या व्हेकलचं व्हिडिओ वगैरे बनवू, हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, जेणेकरून मी आपल्यासाठी असे अनेक व्हिडिओ आणू शकतो। तर चला आपण व्हिडिओ सुरू करूयात। नमस्कार दादा। नमस्कार। आपला परिचय द्या। मी शंकर विठ्ठल देवकर, मी एरिया सेल्स मॅनेजर आहे महिंद्रा कंपनीमध्ये। आणि ही जी माझी टीम आहे ही आदिप्रभा मोटर्स आपले सोलापूरचे डीलर आहेत, तर त्यांची सेल्स टीम आणि सर्व्हिस टीम इथे आपण आलेलो आहे। आणि आता मी बघायला गेलं तर हे आदिप्रभा मोटर्स आपले सोलापूरचे डीलर आहेत, ऑथराइज डीलर फॉर महिंद्रा ट्रक अँड बस डिव्हिजनसाठी। आता सर्व्हिस आणि राघवेंद्र आहेत हे आपले सर्व्हिस हेड आहेत इथे, आणि त्रिशील आहे तर त्रिशील आपले डीलर सर्व्हिस मॅनेजर आहेत, आणि अल्ताफ आणि दत्ता हे आपले सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे फॉर इंडिया सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यासाठी। ओके। आता ही जी गाडी बघताय तुम्ही, ही गाडी आपली फिरो 8 आहे, जी आपण रिसेंटली 6 महिन्या अगोदर लॉन्च केलेली आहे। ह्या गाडीचं फीचर्स असं आहे की ह्या गाडीमध्ये तुम्हाला 12 फुटापासून 22 फुटापर्यंतचे ऑप्शन भेटतात। ही ह्याचं ग्रॉस वेट आहे 7490, आणि ह्या गाडीचं पेलोड जे आहे हे 4200 पासून ते 3900 पर्यंत येतं। 12 फूट, 14 फूट, 17 फूट, 20 फूट आणि 22 फूट। जर आपण गाडीमध्ये स्पेसिफिकेशन्स बघायला गेले तर महिंद्रा एकमेव कंपनी ही जी आहे हे आपण रेडियल टायर सप्लाय करतात। ह्याच्यामध्ये अपोलो आणि MRF या ज्या मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या सोबत जे टायर बनवतात ते टायर बनवतात सोबत। ही आता गाडी कंपल्सरी AC केबिनमध्ये येत आहेत आपल्या। अच्छा। आता तुम्ही बघायला गेलं तर मॉडेलचं जे आहे हे फिरो 8 मॉडेल आहे महिंद्रा कंपनीचा, विथ लोगो येतो। आणि महिंद्रा एकमेव कंपनी जी आहे हे जे चेसी जी आहे आपली चेसी आपण पूर्ण बंपर टू बंपर देतो, स्टार्ट टू एंड। बाकीच्या कॉम्पिटिशनमध्ये 3.5 फुटानंतर चेसी चालू होते। ह्याच्यामध्ये बाकीच्या कॉम्पिटिशनच्या गाड्यांमध्ये अखंड केबिन येते, आणि आपण काय केलं, केबिनची जी रचना केलेली आहे, फिनिफेरेना म्हणून कंपनी आहे जी फरारी कंपनी बनवते, तर त्यांनी ह्या केबिनचं डिझाईन बनवून दिलेलं आहे। अच्छा। सो सगळे सुट्टे वेगवेगळ्या पार्ट्समध्ये बनवले, सो एक कॉस्ट कटिंग आहे। आणि ही जी विंडशील्ड आहे समोरचं जी ग्लासची रचना बघताय तुम्ही, हे जे आहे हे पूर्ण स्ट्रेट आहे। बाकीच्या सगळ्या कंपन्यांमध्ये तो थोडासा क्रॉस येतो पिन टाईप। तर ह्याचा फायदा काय होतो की ड्रायव्हरमध्ये ऊन अजिबात येत नाही, ड्रायव्हर जिथे चालू तो कम्फर्टेबली चालू शकतो। आणि डॅशबोर्डवर ऊन नाही आल्यामुळे जिथे बाकीच्या कंपन्यांच्या गाड्यांमध्ये 200-250 किलोमीटर रनिंग करत असेल तर आपल्यामध्ये 50 ते 100 किलोमीटर एक्स्ट्रा रनिंग करू शकतो। ह्या गाड्यांचं बेनिफिट आहे। केबिनचं तुम्ही बघायला गेलं तर केबिन पूर्ण स्पेसेस दिलेलं आहे, स्टेअरिंग दिलेलं आहे, स्टेअरिंगसुद्धा ॲडजस्टेबल आहे, जे वर खाली करतो हाईट प्रमाणे वगैरे। तर स्टेअरिंग जे आहे स्टेअरिंग ॲडजस्टेबल आहेत, वर खाली करू शकतो। प्लस सीट जे आहेत आपले 4 वे ॲडजस्टेबल सीट आहे। 4 वे ॲडजस्टेबल सीट्समध्ये तुम्ही पुढे मागे जसं आपलं कारचे फीचर्स येतात तसं करू शकतो। AC दिलेलं आहे, AC केबिन कंपल्सरी दिलेलं आहे, आणि हे 5 गिअर बॉक्स आहे। डिझेल टँक बघायला गेलं तर बाकीच्या कॉम्पिटिशनमध्ये फायबरवाला येतो, आपण हा दिलेला आहे टीनवाला। आणि सगळ्यात महत्त्वाचं बाकीच्या कॉम्पिटिशन्समध्ये आपण देतोय 90 लिटर किंवा 100 लिटरचा, आपण हा 120 लिटरचा डिझेल टँक दिलेला आहे, इन्क्लुडिंग 13 लिटरचा ॲडब्ल्यू टँक आहे। 13 लिटर आहे का तो? 13 लिटर। ह्या गाडीमध्ये तुम्हाला 4 टायर आणि 6 टायर्स दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत। आता तुम्ही बघायला गेलं तर आपल्या इथे 4 टायर आहे, 8, 25, 16 टायर साईज येते। जर तुम्ही ते 6 टायरमध्ये घ्यायला गेलात तर हे 7, 50, 16 येते। तुम्ही विड्थ बघायला गेलात, आता तुम्ही बघाशी तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगला की चेसी जी आहे आपली ती स्टार्ट टू एंड आहे, बंपर टू बंपर। तर इथे जे एंड होते ते स्टार्ट टू एंड आपल्याला मिळतं। प्लस ह्याचा जो विड्थ आहे हा इनर टू इनर जिथे मटेरियल बसतं ती 7 फीट आहे। ओके। ऑलरेडी जी विड्थ आहे ही पूर्ण 7 फीट आहे। ओके। बाकी कॉम्पिटिशनमध्ये 6.3 to 6.5 येतं। सो जे पण कस्टमर गाडी यूज करणार आहेत त्यांना एक्स्ट्रा मटेरियल नेण्याची कॅपॅसिटी येते, कॅरिंग कॅपॅसिटी जास्त मिळते त्यांना। तुम्ही जर बघायला गेलात तर आपण अँटीरोल बार दिलेला आहे, हा जो छोटा पोर्शन दिसतोय हा बार येऊ आहे बघा। हा
ह्या अँटीरोल बारमुळं कस्टमरचा फायदा हा होतो की सपोज गाडी जर ओव्हरलोडेड आहे किंवा लोडेड आहे आणि गाडी 80-90च्या स्पीडने जर असेल तर गाडी स्पीड होत नाही. तर आजकाल तुम्ही बघायला गेलं तर ओव्हरलोडमुळे गाडी स्पीड होणं किंवा गाडी पलटी होणं हा जो पोर्शन आहे त्याच्यामुळे अँटीरोल बारमुळे तो खूप मोठा फायदा होतो. जसं आता ही गाडी छोट्या खेडेगावात जात असेल, फळभाज्या आहेत, फळभाज्या विक्रेते आहेत, मासेमारी आहेत, तर ह्या लोकांसाठी हा सगळ्यात महत्त्वाचं. आणि पार्सल लॉजिस्टिक्सवाले जे काही कस्टमर्स आहेत तर ह्या लोकांसाठी आपण 20 फूट आणि 22 फूट हा ऑप्शन दिलेला ह्या गाडीमध्ये. सर आता जे आपण व्हेकल बघितलं त्याच्यामध्ये किती व्हेरियंट आहेत? त्याच्यामध्ये टोटल तुम्हाला 6 व्हेरियंट भेटतात. ओके, वेगवेगळे साईज वगैरे. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की 12 फुटापासून ऑप्शन ओपन आहे. 12 फूट आहे, 14 फूट आहे, 17, 20 आणि 22 फूट ह्या व्हेरियंटमध्ये येतं हे. आणि टनेज वाईज बघायला गेलं तर 7,490 ह्याचं ग्रॉस वेट आहे, ग्रॉस व्हेकल वेट आहे. आणि पेलोडची क्षमता ह्याची 4,300 पासून ते 3,900 आहे. जसं 12 फुटाला 4,300 येतं ते 22 फुटापर्यंत गेलं तर तुमचं 3,900 पेलोड मिळेल तुम्हाला. ओके, डिझेल टाकीची जी कॅपॅसिटी आहे ते कमी जास्त पण करता येतं का? नाही, सेम आहे. सेम आहे सगळं सेम आहे, स्टँडर्ड आहे ती. फक्त माझी 12 फुटाची जी गाडी आहे ह्याला 75 लिटर येतं आणि बाकीचे 14 फुटापासून 22 फुटापर्यंत जे व्हेरियंट आहेत ह्याला तुम्हाला 120 लिटर डिझेल आहे. मायलेज किती आहे आपल्या ट्रकचं? आता हे फिरो 8 जी गाडी आहे, हे फिरो 8मध्ये आपण जसं बघायला गेलं तर ह्याला 125 सीसीचं इंजिन आहे, HP आहे. आणि ह्याचं मायलेज जे येतो हा 10च्या आसपासचा मायलेज येतो. आता आम्ही रिसेंटली मागच्या 7 महिन्यापासून जेव्हापासून ही गाडी लॉन्च केलेली आहे आपण 19 कस्टमर्सना ही गाडी दिलेली आहे वेगवेगळ्या एरियामध्ये. जसं मंगळवेढा, तुळजापूर, सोलापूर लोकल आहेत, काही अक्कलकोटचे आहेत, लातूरचे सुद्धा कस्टमर आहेत आपल्या अंदर. तर ह्या कस्टमर्सचे जे मायलेज आलेलं आहे हे मायलेज आलेलं आहे 10+. ओके, 9 ते 10 म्हणजे ॲप्लिकेशन वाईज. जसं होतं की काही जणांचं ओव्हरलोड असेल, रूट वाईज चेंज होतं, बट ऑन एन एव्हरेज 9 ते 10च्या मध्ये मायलेज आलेला. ओके, एक्स-शोरूम प्राईस किती आहे सर जी आपल्या गाडी? शोरूम प्राईस ह्याचा 14 फुटीचा गाडी आहे. आता ही जी समोरची ही गाडी बघताय ही 14 फुटी गाडी आहे. या 14 फुटीचं एक शोरूम प्राईस जो आहे तर 18,40,000 रुपये. ओके, आणि ऑन रोड कितीपर्यंत जाईल? ऑन रोड म्हणजे आफ्टर डिस्काउंट ही देतो आपण 16 लाख. ओके, कृषी प्रदर्शन निमित्त आहे का सध्या चालू? प्रदर्शनानिमित्त आपण 25,000 रुपये ॲडिशनल डिस्काउंट दिलेलं आहे. ओके, आणि सपोज सर आता मागच्या आता पुढच्या 2 दिवसामध्ये कोणी बुकिंग अमाऊंट वगैरे देणार असेल किंवा शोरूमला येऊन व्हिजिट देणार असेल आणि त्यांनी बुकिंग दिली तर आपण ॲडिशनल बेनिफिट ते 25,000चं बेनिफिट त्यांना पुढे पण देऊ जर इन केस त्यांनी ह्या पुढे कृषी प्रदर्शनमध्ये येऊन बुकिंग दिली. ओके, आणि ऑन रोड कितीपर्यंत जाईल सर जी हे? 16 लाख ऑन रोड 16 लाख. ओके, चालेल सर. तर मित्रांनो, हा वाला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे सगळे सर्व्हिसेस देत असतो. जर का आपल्याला कोणतेही कार्यासाठी जसं की लग्न, कॉन्फरन्स, सेमिनार यासाठी जर का फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. सर्व्हिस ऑल ओव्हर भारत.